हॅलो नमस्कार. एव्हरग्रीन लाईफ विथ प्रणुती या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. प्रत्येक स्त्रीला उपजतच सौंदर्याची जाण असते आणि त्याचा ती उपयोग आपलं घर सजवण्यासाठी करते. इथे मी ह्या कासवाच्या बाऊलमध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यात. किती छान दिसतं बघा. तसंच इथे मनी प्लांट मी लावले आहेत 2 ह्याच्यात आणि ह्या अगदी बाऊलमध्ये या गुलाबाच्या पाकळ्या आणि तगरीची फुलं सजवली आहेत. बघा किती छान कोपरा सजून आला आहे. आपण असं थोडंसं चेंज करूनही घर सजवू शकतो एकदम सिंपल पद्धतीत. श्रावण म्हटलं की सण आलेच. त्यासाठी लागणाऱ्या ह्या अगरबत्त्या मी छान शॉपिंग केली. अगरबत्त्यांची साई गोल्ड सगळ्या मसाला अगरबत्त्या घेतल्या आहेत. वैदेही आहे, ही माता राणी अगरबत्ती आहे, तसेच सिमेंटची अगरबत्ती, कुंकू, गुलाबजल, भीमसेनी कापूर असे छान मी खरेदी केली आहे. आज बनवत आहे मी सुकं खोबरं, लसूण आणि मिरच्या घालून चटणी बनवत आहे. तोंडाला लावण्यासाठी ती खूपच उपयोगी पडते. इथे मी सुकं खोबऱ्याच्या 2 वाट्या, 3-4 संकेश्वरी मिरच्या, 6-7 पाकळ्या लसूण असं घेतलं आहे आणि हे मिक्सरला असं बारीक करायचं. छान पटकन झटपट चटणी तयार होते आणि थोडीशीच बनवायची नाही तरी खराब होते. त्यामुळे मी 2 वाट्यांचीच ही चटणी बनवली आहे. त्यात मीठही टाकायचं. हे बघा, ह्या 2 बरण्या एवढा तयार झाली ही चटणी. छान आठवड्याभरात संपेल. आज दुपारच्या जेवणात मी बनवणार आहे कढी, भात, काबुली चण्याची भाजी म्हणजे छोले, चपाती. हे बघा, कढीसाठी दही चांगलं फेटून घ्यायचं आणि त्यात थोडंसं गुळ टाकायचं. गुळ जास्त नाही टाकायचं, थोडं टाकायचं, नाहीतर कढी गोडूस होते. दही छान फेटल्यानंतर त्यात थोडीशी हळद टाकायची. हे बघा, एकदम थोडी हळद टाकायची. त्यानंतर हे मी एवढंसंच गूळ टाकले. गूळ एकदम कमीच टाकायचं. हे बघा, त्यात गूळ टाकायचं आणि परत व्यवस्थित फेटून घ्यायचं. कढी बनवण्यासाठी अशा मी 5-6 मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत. 8-9 कढीपत्ता, हे बघा, हिंग, हळद, मीठ, लसूण 5-6 चेचून घेतले आहेत, लसूण पाकळ्या, कोथिंबीर धुवून चिरून ठेवली आहे. ही सगळी मी कढीला लागणाऱ्या साहित्यांची तयारी करून ठेवली आहे. त्यानंतर गॅसवर मी ही कढई ठेवली. कढईत तेल टाकलं आहे आणि थोडंसं हे तूप. कढी म्हटलं की तूप थोडंसं तरी टाकायचं, त्यामुळे कढीला एक छान वेगळीच चव येते. त्यानंतर तेल आणि तूप आपलं थोडं तापलं की अशी राई टाकायची. राई चांगली तडतडली पाहिजे. फोडणीला राई चांगली तडतडली तर चांगलं लागते. त्यानंतर जिरं हे टाकलं आहे. राई जिरं छान गरम झालं की त्यात हे कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर ह्या 5-6 लसूण चेचलेल्या पाकळ्या टाकल्या. लसूण चेचूनच घ्यायची, एकदम बारीक वगैरे करायची नाही. त्यानंतर आपण चिरून ठेवलेल्या ह्या मिरच्या टाकल्या आणि परत परतवायचं आणि गॅस नेहमी मंद ठेवायचा. करपायला द्यायची नाही फोडणी. त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं. हिंगही एकदम थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. हिंगामुळे आपल्याला म्हणजे पोटदुखी वगैरे होत नाही, त्याच्यासाठी हिंगही टाकायचं. त्यानंतर परत मी थोडीशी हळद टाकली आहे आणि मिश्रण सारखं परतवत राहायचं म्हणजे करपत नाही. आणि खास म्हणजे ही चिमूटभर
साखर टाकायची, त्यामुळे एक वेगळीच चव येते. गूळ तर आपण थोडा टाकलाच आहे, पण ही अगदी चिमूटभर साखर टाकायची. अशी कडकडीत फोडणी झाली की आता त्यावर आपण हे फेटलेलं दही टाकायचं. गॅस थोडासा मी मोठा केला आहे आणि आता आपण हे फेटलेलं त्याच्यावर दही टाकू. गॅस परत आपण मीडियम करायचा, कारण आपल्या कढीला कधी उकळी आणून द्यायची नाही. आणि ह्या कढीत थोडंसं अगदी एक टेबलस्पून मी बेसनही टाकलं आहे. बेसनामुळे कढीत एकजीव होते आणि जास्त फुटतही नाही. आणि कढीला उकळी आणू नाही द्यायची. कढीला उकळी आली की कढी फुटते आणि मग गुठळ्या तयार होतात. त्यामुळे मंद आचेवरच कढी ठेवायची. कढी फुटू नये म्हणून असं सतत ढवळत राहायचं, त्यामुळे कढी फुटत नाही. छान अशी कढी गरम झाली की शेवटी त्याच्यावर गॅस बंद करून कोथिंबीर अशी टाकायची. कोथिंबीर घालून झाली की परत कढी एकदा अशी ढवळून घ्यायची आणि झाली ती आपली कढी तयार झाली. तुम्ही नक्की ह्या पद्धतीने कढी करून पहा, तुम्हाला आवडेल आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. इथे काबुली चणे म्हणजे छोलेची भाजी करण्यासाठी मी कढईत कांदा परतवला आहे. त्यानंतर त्याच्यावर मी असा टॅमॅटो, छोटे 2-3 टॅमॅटो बारीक चिरून घेऊन ते टाकले आहेत आणि तेही छान अगदी नरम होईपर्यंत परतवून घ्यायचे. मंद आचेवर झाकण ठेवून टॅमॅटोला चांगलं शिजू द्यायचं, मग ते एकदम नरम होतात. असं झाकण लावून ठेवायचं. त्यानंतर इथे बघा, हे मी कुकरमध्ये छोले शिजवून घेतले आहेत. कांदा टॅमॅटो चांगले शिजून नरम झाल्यानंतर हे मी त्याच्यावर मीठ टाकलं आहे. मीठ चवीनुसार टाकायचं. त्यानंतर हळद टाकली आहे थोडीशी. त्यानंतर टाकले मालवणी मसाला. आम्ही प्रत्येक भाजीसाठी मालवणी मसालाच यूज करतो. मसाल्याचं प्रमाण तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढा टाकायचा. आम्हाला जरा तिखटच लागतं, त्यामुळे इथे मी एवढा 2 चमचा मसाला टाकला आहे. मसाला टाकल्यानंतर परत चमच्याने व्यवस्थित परतवून घ्यायचा. परतवल्यामुळे चांगलं मसालाही लागतो. असं व्यवस्थित परतवून घ्यायचं. मसाला परतवून झाल्यानंतर त्याच्यावर मी शिजवलेले छोले टाकले आणि छोले मी कुकरमध्ये शिजवताना त्यात थोडंसं लवंग, दालचिनी, मिरी तसंच तमालपत्र टाकलं होतं. शिजवतानाच मी टाकलं होतं. आणि हे आमचं वाटण, हे ओल्या खोबऱ्याचं वाटण आहे. कांदा, लसूण आणि थोडंसं गरम मसाला भाजून मिक्सरवर वाटून हे आम्ही वाटण तयार करून ठेवतो. हे बघा, हे आपल्याला पाहिजे पातळ जेवढी पाहिजे, घट्टसर तेवढं वाटण टाकायचं. या मालवणी वाटणाची रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकली आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास नक्की पहा. हे वाटण कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. तुम्हाला आवडल्यास नक्की पहा. आणि हे शेवटी टाकायची कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यानंतर गॅस बंद करायचा आणि परत व्यवस्थित भाजी चांगली हलवून घ्यायची. झाली आपली छोलेची भाजी इथे रेडी झाली आहे. भाजी झाल्यानंतर मी चपात्या करून घेतल्या. चपात्या मी आधी लाटून घेते आणि मग शेकवते. मला एकदम लाटता शेकवता येत नाही. इथे चपात्या तयार झाल्यात बघा. अशा प्रकारे माझं लंच म्हणजे दुपारचं जेवण तयार झालं. कढी, भात, छोलेची भाजी आणि आपण केलेली लसणाची आणि सुक्या खोबऱ्याची चटणी. बघा, तुम्हीही जेवायला या. असं हे श्रावण महिन्यातलं साधं सोपं शाकाहारी जेवण तुम्हाला आवडलं का? आवडल्यास एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कॉमेंट्स करायला विसरू नका.
ही माझी सकाळची देवपूजा मी इथे दाखवत आहे. चला तर मग परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.